नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत श्री संत गजानन महाराज समाधीच्या दर्शनासाठी। आपल्या रूममधून निघून आता आपण चाललो आहोत प्रसादालयाकडे सकाळचा नाश्ता करण्यासाठी। प्रसादालयासमोर असलेली गर्दी आता आपण बघू शकता। नाश्त्याचे कूपन व टोकन घेऊन आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत। हॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला श्री संत गजानन महाराजांचा सुंदर असा फोटो पाहायला मिळतो। आज आम्ही नाश्त्यामध्ये पोहे व उपमा घेतलेला होता। नाश्ता करून आता आपण चाललो आहोत वाहनतळाकडे आपली गाडी घेण्यासाठी। गाडीकडून आता आपण चाललो आहोत मंदिराकडे। वाहनतळापासून ते मेन गेटपर्यंतचा परिसर आता आपण बघत आहात। स्वच्छ व सुंदर असा परिसर। आता आपण मुख्य रस्त्यावर आलेलो आहोत। हा आहे आनंद विहार ते मंदिरापर्यंत जाण्याचा पायी रस्ता। आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ असलेल्या वाहनतळाच्या जागेवर। गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत मंदिराकडे। इथे वाहनतळावर असलेली वाहनांची गर्दी आता आपण बघू शकता। वाहनतळावरून आपल्याला मंदिराकडे जाताना या भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो। आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ असलेल्या भक्त निवासाच्या परिसरामध्ये। इथून आपल्याला मंदिराकडे जायचे आहे। इथे बघू शकता भक्तांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था, तसेच रेल्वे स्टेशन व भक्त निवास मध्ये सोडण्यासाठी केलेली बस व्यवस्था। भक्त निवास परिसरातून आता आपण चाललो आहोत मुख्य रस्त्याकडे। समोर आल्यानंतर आपल्याला येथे विविध स्टॉल बघायला मिळतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला असे हार विकत मिळतात। येथील मिठाईच्या दुकानातून आम्ही प्रसाद घेतला। हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। समोर आहे श्री संत गजानन महाराज यांची समाधी असलेले मुख्य मंदिर। मंदिरात जाण्यापूर्वी चप्पल जोडे काढण्यासाठी आपण चाललो आहोत चप्पल स्टँडवर। चप्पल ठेवून टोकन घेऊन आता आपण हातपाय धुण्याच्या जागेकडे चाललेलो आहोत। इथून आल्यानंतर आपल्याला समोरच नागदेव मंदिर पाहायला मिळते। मंदिराच्या मुख्य द्वारासमोरून आपण आता चाललो आहोत दर्शन रांगेकडे। इथून आपल्याला समाधी दर्शनासाठी
50 मिनिटे लागणार होती. येथे बघू शकता भाविकांची झालेली गर्दी. आनंद विहार पासून मंदिरापर्यंत येणारा हाच तो रस्ता आहे ज्यावर भाविकांना दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. इथून पुढे आपल्याला दुसऱ्या हॉलमध्ये सोडण्यात येते. हा आहे महाराजांचा मूळ फोटो. आपण बघू शकता भाविकांची गर्दी वाढतच चाललेली होती. आता आपण मंदिराच्या वरील बाजूस पोहोचलेलो आहोत. इथून मंदिराचा दिसणारा सुंदर असा परिसर आता आपण बघत आहात. इथून आता आपण गाभाऱ्याकडे चाललेलो आहोत. आतमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे तसेच गादीचे दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर निघत आहोत. इथून पुन्हा आतमध्ये मंदिर परिसरामध्ये आपण चाललेलो आहोत. इथून मंदिराचा दिसणारा सुंदर असा कळस. येथे समोर तीर्थ वाटप केले जाते. या ठिकाणी ज्योत लावली जाते. त्याच्याच समोर नारळ फोडण्याची जागा आहे. येथून दिसणारा मंदिराचा सुंदर असा परिसर आता आपण बघत आहात. हे आहे येथील देणगी काउंटर. देणगी काउंटरवरून मिळालेल्या प्रसादाचा आनंद घेताना अथर्व. मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ थांबून आता आपण चाललो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. येथील महाप्रसादाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते व तो निःशुल्क आहे. येथे जावळे काढण्यासाठी संस्थानामार्फत व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही आहे महाप्रसाद घेणाऱ्यांची रांग. येथे 3 हॉलमध्ये महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जवळपास 45 मिनिटांनंतर आम्हाला सुद्धा महाप्रसाद मिळाला. महाप्रसाद घेऊन आता आपण हॉलमधून बाहेर चाललेलो आहोत. येथे समोर लॉकर सुविधा व सेवेकऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथून आता आपण चाललो आहोत चप्पल स्टँडकडे.
चपला घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर निघत आहोत। समोर आल्यानंतर आपल्याला अशी विविध दुकाने पाहायला मिळतात। इथे आल्यानंतर खरेदीचा मोह कोणालाच आवरता येत नाही, ते आता आपण बघू शकता। येथे खरेदी करून आता आपण चाललो आहोत वाहनतळाकडे। येथील भक्त निवासाचे बुकिंग भक्त निवास क्रमांक 5 मधील असलेल्या हॉलमध्ये होते। येथून पुन्हा आपण भुयारी मार्गे वाहनतळाकडे चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू शेगावच्या पुढील स्थळांना भेटी देण्यासाठी। त्यामध्ये कृष्णाजीचा मळा, बंकट सदन, श्री संत गजानन महाराज प्रगट स्थळ हे बघण्यासाठी। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।